पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 महाराष्ट्र तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा रिझल्ट लागलेला आहे। पहिली मेरिट लिस्ट या ठिकाणी लागली आहे। फर्स्ट लिस्ट या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनची लागली आहे। तर मी तुम्हाला दाखवून देतो किती कट ऑफ गेलेला आहे। अहमदनगर डिव्हिजन तुम्ही बघू शकता, या ठिकाणी यूआर कॅटेगरी 98 पर्यंत गेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 95, एससी कॅटेगरी 95, पीडब्ल्यूसीचा जो कट ऑफ गेला हा 97 वर गेलेला आहे, एसटी कॅटेगरीचा 93 वर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर यूआरचा 100 पैकी 100 सुद्धा गेलेला आहे काही ठिकाणी। त्यानंतर अकोला डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे यूआर कॅटेगरीचा 100 वर गेलेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 96 गेला आहे, ओबीसी कॅटेगरी 98, एससी 98, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 96, एससी कॅटेगरी 98। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे अमरावती डिव्हिजन आहे। अमरावती डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे तर अमरावती डिव्हिजन ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ 98 वर गेला आहे, यूआर कॅटेगरी 98 गेला आहे, ओबीसी कॅटेगरी 98 गेला आहे, एसटी कॅटेगरी 93 गेला आहे, यूआर कॅटेगरी 98 गेला आहे, एससी कॅटेगरी 95 पर्यंत गेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर जे आपण विद्यार्थ्यांचं नाव असेल तर चेक करू शकता। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनचा जो कट ऑफ गेला आहे एससी कॅटेगरीचा 99 गेला आहे, एसटी 93, पीडब्ल्यूडी बीचा 93 गेला आहे, यूआर कॅटेगरी 99, पीडब्ल्यूडी एचा 97 गेला आहे आणि यूआर कॅटेगरीचा कट ऑफ 99 गेला आहे, ओबीसी कॅटेगरी 99। त्यानंतर एससी कॅटेगरी 99 पर्यंत गेला आहे। बारामती डिव्हिजन बारामती डिव्हिजनचा एससी कॅटेगरी 95, यूआर कॅटेगरी 100, ओबीसी कॅटेगरी 96, यूआर कॅटेगरी 95 पर्यंत सुद्धा गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरी 96, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93। त्यानंतर बीड डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे ओबीसी कॅटेगरीचा 98 गेला आहे, यूआर कॅटेगरीचा कट ऑफ 98, 99 गेलेला आहे, त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचा 93 गेलेला आहे, पीडब्ल्यूडी एचा 91 वर कट ऑफ गेला आहे फक्त आणि एसटी कॅटेगरीचा 92 पर्यंत गेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 97, ओबीसी कॅटेगरी 99। भुसावळ डिव्हिजन तुम्ही बघू शकता, भुसावळ डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे एससी कॅटेगरी 93, एसटी कॅटेगरी 92, यूआर कॅटेगरी 94, ओबीसी कॅटेगरी 95, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93, पीडब्ल्यूए 90 वर गेला आहे फक्त। त्यानंतर बुलढाणा डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे तर ओबीसी कॅटेगरीचा 96 वर कट ऑफ गेला आहे, यूआर कॅटेगरीचा 96, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 95, ओबीसी कॅटेगरी 100। त्यानंतर एसटी कॅटेगरी 94 गेला आहे, एसटी कॅटेगरी 91 पर्यंत सुद्धा गेलेला आहे, एससी कॅटेगरी 96 वर सुद्धा गेलेला आहे। त्यानंतर यूआर कॅटेगरी 97 पर्यंत सुद्धा गेलेला आहे। त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजन चंद्रपूर डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे हा ओबीसी कॅटेगरीचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी 98 वर गेला, यूआर कॅटेगरी 98, ओबीसी कॅटेगरी 96, ओबीसी कॅटेगरी 95, त्यानंतर यूआर कॅटेगरीचा 98, एसटी कॅटेगरीचा 92, एससी कॅटेगरीचा 98। त्यानंतर तर चंद्रपूर डिव्हिजनचा हा कट ऑफ तुम्ही बघू शकता स्क्रीनवर किती कट ऑफ या ठिकाणी गेला आहे तर बघू शकता हा चंद्रपूरचा सर्वात जास्त मुलांचं जे सिलेक्शन झालं आहे चंद्रपूरमध्ये झालं आहे आणि आणखीन सुद्धा लिस्ट लागणार आहे, एक लक्षात ठेवा। हे पहिलीच लिस्ट आहे, यामध्ये ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं नाही तर खचून जायचं नाही, आणखीन लिस्ट लागत आहे। तर यूआर कॅटेगरीचा कट ऑफ 94 गेला आहे चंद्रपूरचा, एसटी कॅटेगरी 92 गेलेला आहे फक्त बघू शकता, यूआर कॅटेगरी 95 गेलेला आहे। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा 98 गेला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 94 वर सुद्धा गेलेला आहे काही ठिकाणी, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता एससी कॅटेगरीचा 95 गेलेला आहे, यूआर कॅटेगरीचा 95 गेला, ओबीसी कॅटेगरीचा 98 गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी धुळे डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे तर धुळे डिव्हिजनचा जो कट ऑफ गेलेला आहे एससी कॅटेगरीचा 92 गेला आहे फक्त, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93 गेलेला आहे, यूआर कॅटेगरी 96 गेलेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 95 गेलेला आहे, यूआर कॅटेगरी 100 गेला आहे, पीडब्ल्यूबीचा 94 गेला आहे फक्त, 84 फक्त गेलेला आहे आणि यूआर कॅटेगरी 95 पर्यंत गेलेला आहे। गोवा डिव्हिजन तुम्ही बघू शकता, गोवा डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे तर गोवा डिव्हिजन तुम्ही बघू शकता यूआर कॅटेगरी 95, एसटी कॅटेगरी 94, पीडब्ल्यूडी बीचा जो कट ऑफ आहे 82 पर्यंत गेला, ओबीसी कॅटेगरी 94, यूआर कॅटेगरी 95 पर्यंत गेलेला आहे गोवा डिव्हिजन, एसटी कॅटेगरी 90 गेला आहे फक्त आणि त्याचबरोबर यूआर कॅटेगरीचा 93 गेलेला आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरी बघू शकता 93, जळगाव डिव्हिजनला एससी कॅटेगरी 94 गेला आहे, 92 सुद्धा गेलेला आहे आणि यूआर कॅटेगरीचा जो कट ऑफ हा 99 पर्यंत गेला, ओबीसी कॅटेगरी 99 पर्यंत गेलेला आहे, एसटी कॅटेगरीचा 93 पर्यंत गेला आणि ओबीसी कॅटेगरीचा 97 पर्यंत गेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 99 पर्यंत गेलेला आहे, यूआर कॅटेगरी 94 पर्यंत सुद्धा गेलेला आहे, एसटी कॅटेगरी 95 पर्यंत सुद्धा गेलेला आहे। त्यानंतर कराड डिव्हिजन आहे, एससी कॅटेगरीचा 92 गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरी 93 गेला आहे, यूआर कॅटेगरी 94 गेलेला आहे, एसटी कॅटेगरी 89 गेलेला आहे, यूआर कॅटेगरी 97 गेला आहे, पीडब्ल्यूडीसीचा 90 वर गेला आहे
आणि UR कॅटेगरी 95पर्यंत गेला आहे कराड डिव्हिजन. त्यानंतर पहा कोल्हापूर डिव्हिजन आहे. कोल्हापूर डिव्हिजनचा ST कॅटेगरी 95, EWS कॅटेगरी 96, UR कॅटेगरी 99, 98 आणि त्याचबरोबर 97वर गेला UR कॅटेगरीचा आणि SC कॅटेगरीचा 95 गेला आहे कोल्हापूर डिव्हिजनचा. OBC कॅटेगरी 97पर्यंत गेलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी PWDCचा जो कटाप आहे 92पर्यंत गेला कोल्हापूरचा आणि ST कॅटेगरीचा 92 गेलेला आहे. EWS कॅटेगरी तुम्ही बघू शकता 96पर्यंत गेलेला आहे. मालेगाव डिव्हिजनचा जो कटाप आहे ST कॅटेगरी 95, UR कॅटेगरी 95, OBC कॅटेगरी 95, SC कॅटेगरी 96वर गेलेला आहे. PWD याचा 85पर्यंत गेला आहे फक्त. त्यानंतर नागपूर सिटी आहे. नागपूर सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजनचा SC कॅटेगरी 95, PWDBचा 94, त्यानंतर UR कॅटेगरी 95, ST कॅटेगरी 95, UR कॅटेगरी 99, PWB 90 आणि OBC कॅटेगरी 98. नागपूर मोपसुलला बघू शकता UR कॅटेगरी 98, OBC कॅटेगरी 96, ST कॅटेगरी 92, त्याचबरोबर UR कॅटेगरी 96पर्यंत गेला आहे नागपूर मोपसुलचा. EWS कॅटेगरी 94 गेलेला आहे. त्याचबरोबर UR कॅटेगरी 96, PWDCचा 87पर्यंत गेलेला आहे नागपूर मोपसुलचा. खाली बघू शकता खाली थोडासा कमी गेला आहे या ठिकाणी नागपूर मोपसुलचा. UR कॅटेगरी 95, ST 92, SC कॅटेगरी 94, ST कॅटेगरी 92, SC कॅटेगरी 94 असा कटाप या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर पहा नांदेड डिव्हिजन आहे. नांदेड डिव्हिजनचा जो कटाप OBC कॅटेगरीचा 96 गेलेला आहे OBC कॅटेगरीचा आणि UR कॅटेगरीचा 97 गेलेला आहे. त्याचबरोबर EWS कॅटेगरीचा 97 गेलेला आहे आणि ST कॅटेगरीचा जो कटाप आहे हा 95पर्यंत सुद्धा गेलेला आहे आणि OBC कॅटेगरीचा जो कटाप आहे 97 गेला आहे. UR कॅटेगरीचा 98पर्यंत गेला आहे. SC कॅटेगरीचा 100पैकी 100 98पर्यंत सुद्धा गेला आहे नांदेड डिव्हिजनचा. त्यानंतरचा पहा नाशिक डिव्हिजन आहे. नाशिक डिव्हिजनचा जो कटाप आहे UR कॅटेगरी 96, OBC कॅटेगरी 96, SC कॅटेगरी 95, EWS कॅटेगरी 94, OBC कॅटेगरी 96पर्यंत सुद्धा गेलेला आहे नाशिक डिव्हिजन. नवी मुंबई डिव्हिजनला बघू शकता EWS कॅटेगरी 97, ST कॅटेगरी 92, UR कॅटेगरी 97, SC कॅटेगरी 95, त्याचबरोबर पहा UR कॅटेगरी 95 गेला, PWDCचा 88पर्यंत गेला आहे आणि UR कॅटेगरीचा 98 गेला नवी मुंबईला. त्यानंतर उस्मानाबाद डिव्हिजनला तुम्ही बघू शकता EWS कॅटेगरी 97, UR कॅटेगरी 99, UR कॅटेगरी 97, OBC कॅटेगरी 96, SC कॅटेगरी 99पर्यंत कटाप गेलेला आहे. PWDAचा जो कटाप आहे हा 90वर गेलेला आहे उस्मानाबाद डिव्हिजनचा. त्यानंतर पालघर डिव्हिजनला बघू शकता OBC कॅटेगरी 94 गेला आहे आणि EWS कॅटेगरी 93, UR कॅटेगरी 93, PWDBचा 89 गेला आहे. ST कॅटेगरीचा कटाप 96पर्यंत गेलेला आहे. तर मी तुम्हाला सर्व डिव्हिजनचा या ठिकाणी कटाप दाखवून देतो. पंढरपूरचा तुम्ही कटाप या ठिकाणी बघू शकता कॅटेगरीनुसार किती गेला तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. त्यानंतर परभणी डिव्हिजनचा तुम्ही बघू शकता SC, ST, OBC, EWS ओपन कॅटेगरीचा कटाप. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता परभणी डिव्हिजनचा हा कटाप आहे. त्याचबरोबर पहा पुणे सिटी ईस्ट डिव्हिजनचा जो कटाप आहे तुम्ही बघू शकता SC, ST, OBC, EWS कॅटेगरीचा ओपन कॅटेगरीचा. पुणे मोपसूरचा बघू शकता SC, ST, OBC, EWS ओपन PWD कॅटेगरीचा. त्याचबरोबर रायगड डिव्हिजनचा कटाप बघू शकता SC, ST, OBC, EWS ओपन PWD कॅटेगरीचा रायगड डिव्हिजन बघू शकता. त्यानंतर पहा रायगड डिव्हिजन आहे. त्याचबरोबर पहा रायगड डिव्हिजनमध्ये सुद्धा कटाप कमी गेलेला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजनचा कटाप बघू शकता SC, ST, OBC, EWS ओपन PWD. त्यानंतर रत्नागिरी डिव्हिजनचा कटाप तुम्ही बघू शकता SC, ST, OBC, EWS ओपन PWD या कॅटेगरीचा. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मिरज डिव्हिजनचा कटाप SC, ST, OBC, EWS ओपन PWD या कॅटेगरीचा. सांगली डिव्हिजनचा कटाप तुम्ही बघू शकता SC, ST, OBC, EWS ओपन PWD कॅटेगरीचा. त्याचबरोबर पहा सांगली डिव्हिजन. त्यानंतर सातारा डिव्हिजनचा कटाप तुम्ही बघू शकता SC, ST, OBC, EWS ओपन PWD कॅटेगरीचा. त्यानंतर पहा या ठिकाणी सातारा डिव्हिजनचा कटाप हा. त्यानंतर श्रीरामपूर डिव्हिजनचा कटाप आहे SC, ST, OBC, EWS ओपन PWD या कॅटेगरीचा श्रीरामपूर डिव्हिजन. त्यानंतर सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे SC, ST, OBC, EWS ओपन PWD या कॅटेगरीचा कटाप बघू शकता किती गेला आहे. तर त्याचबरोबर सोलापूरचा कटाप बघू शकता तुम्ही SC, ST, OBC, EWS ओपन PWD या कॅटेगरीचा किती गेला आहे. ठाणे डिव्हिजनचा कटाप बघू शकता SC, ST, OBC, EWS ओपन PWD कॅटेगरीचा किती गेला. वर्धा डिव्हिजनचा कटाप किती गेला SC, ST, OBC, EWS ओपन PWD कॅटेगरीचा. तर ही संपूर्ण लिस्ट बघू शकता तुम्ही. यवतमाळ डिव्हिजनचा कटाप बघू शकता कॅटेगरीनुसार किती गेलेला आहे. तर ही संपूर्ण लिस्ट आहे आणि पहिल्या लिस्टमध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 1496 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आणखीन सुद्धा मुलांचं सिलेक्शन होणार आहे. तर आज हे जे लिस्ट लागलेली आहे बघू शकता तुम्ही